कुरुंदवाड नगरपालिकेच्या सर्वसाधारण सभेत शहराच्या विकासाला गती देणारे अनेक महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। कन्यागत महापर्व काळाच्या पार्श्वभूमीवर शासनाकडून मिळणाऱ्या कोट्यवधी रुपयांच्या निधीतून शहराचा विकास आराखडा तयार करण्यास मंजुरी देण्यात आली आहे। तसंच हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे नागरी लोककल्याण अभियानांतर्गत प्रस्तावित विकास कामांच्या ब्ल्यूप्रिंटलाही हिरवा कंदील दाखवण्यात आला। याशिवाय शहरातील मुख्य रस्त्याचं सुरेश कडाळे साहेब स्मृती मार्ग असं नामकरण करण्याचाही ठराव सभेत मंजूर करण्यात आलाय। कुरुंदवाड नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात नगराध्यक्षा मनीषा डांगे यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभा पार पडली। शहराच्या विकासासाठी विविध विषयांवर सविस्तर चर्चा करून महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले। सभेत शहरातील विविध भागात नवीन वीज खांब उभारून सर्व रस्ते प्रकाशमान करण्याचा निर्णय घेण्यात आला। शिकलगार वसाहतीतील रस्त्यांचं नवीन बांधकाम, माळभाग परिसरातील रस्त्यांची तातडीनं दुरुस्ती आणि पॅचवर्क, 15व्या वित्त आयोगाच्या निधीतून विविध नागरी सुविधा उभारणं तसंच नगरपालिकेच्या दैनंदिन कामकाजासाठी नवीन वाहन खरेदीच्या प्रस्तावालाही मंजुरी देण्यात आली। याशिवाय सन 2025-26च्या वार्षिक जमा खर्च अहवालाला सभेनं मंजुरी दिली। अभियंता राजेंद्र गवळी यांनी विविध विकास कामांची तांत्रिक माहिती सादर केली, तर लेखापाल सविता खोत यांनी आर्थिक बाबींचा आढावा मांडला। विषयपत्रिकेचं वाचन लिपिक अजित दीपंकर आणि नंदकुमार चौधरी यांनी केलं। यावेळी मुख्याधिकारी मनोजकुमार देसाई, उपनगराध्यक्ष दीपक गायकवाड, नगरसेवक रमेश भुजुगडे, वैभव उगळे, जय कडाळे, तानाजी आलासे, प्रदीप चव्हाण, विशाल पाटील तसंच नगरसेविका सुनंदा आलासे, अलका मधाळे, विमल पोमाजे, अलका पाटील, आयशा बागवान, जयश्री पाटील उपस्थित होत्या।